मित्रांनो हाय गर्दी. मूर्ख माणूस हा. सॉरी शिव होत आहे यार भाई ऐसा. मित्रांनो इकडनं घा केलाय आम्ही रॅम्प आणि आमचा कार्टून की बघायला सगळी दुनिया तयार आहे. बॉर्डर 4 किलोमीटर आहे. सगळं लॉक आहे. BFLचं वॉटर लीक झालं. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय की काय गर्दी आहे. माझीच बॅग मला दिसत नाही. ही सॅक आहे. मोठी बॅग कुठे आहे माझी? गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ सकाळ झोपेतनं उठलोय. तो न्यूजमुळे झोपेतनं उठलोय. झालं असं की रात्री आपण 7 किलो बॉर्डरच्या अलीकडं स्टे केला आणि आत्ता न्यूज आहे की रात्री 1 वाजता तिथे चेंगराचेंगरी झाली. 10 लोक मृत्युमुखी पडले किंवा त्याच्यापेक्षाही जास्त. आता खरा आकडा काय समोर येणार नाही आहे. म्हणजे इतकी लोक आलेत की भयान परिस्थिती आहे. आता काल नाही गेलं आपला लक खूप चांगला होता असंच म्हणायची वेळ आली आहे माझ्यावरती. आता मी काय करणार आहे माहिती आहे का? इकडनं आम्ही मिर्झापूरचा प्लॅन करण्याच्या विचारात आहे. मिर्झापूरमध्ये गंगा नदी पलीकडनं येते म्हणजे संगम येतो तो तिथं मिर्झापूरपर्यंत येतो. तिथं जाऊन आंघोळ करणार आहे. परत हॉटेलवरती येणार आहे. असं अजिबात नाही आहे की मी कुंभमेळ्यात जाणार आहे. मी 100% कुंभमेळ्यात जाणार आहे. पण आजचा जो मुहूर्त आहे मला तो मुहूर्त पण गाठायचा आहे. सो तो ते नदी तिथपर्यंत येते. तो मी तिथं जाऊन ते आंघोळ करणार आहे. म्हणजे माझा प्लॅन आहे तो मी सक्सेसफुल करणार आहे. तिथनं मी इथं येणार आहे. मी आज इथनं हलणार आहे आणि मी उद्याचा प्लॅनिंग करणार. म्हणजे उद्यापर्यंत माझ्या हिशोबाने बऱ्यापैकी गर्दी कमी होईल. आज चेंगराचेंगरी झाली आहे म्हटल्यावरती खूप आणखी सतर्कता वाढेल आणि जी आत्तापर्यंत लोक गेलेत ती आजही स्नान करतील आणि उद्याही स्नान करतील. तर ते 2 दिवस ब्लॉक करणार आहेत आपलं. सो आता टेन्शन तर काही घ्यायचं नाही. पर्याय तर आपल्याकडे कुठलाच नाही आहे. सो त्यांना स्नान करू द्यायचं. त्यांचं स्नान झालं की ते आपापल्या गावी निघतील आणि सगळे रिकामे झाले की आपण तिथे जायचं, स्नान घ्यायचं. मी तुम्हाला पूर्ण शूट कव्हर करण्याचा प्रयत्न करत गेल्यानंतर आणि मग तिथनं आपण जाणार आहे वाराणसीला. आपलं प्लॅन होतं 1 तारखेला आपण पुण्यात परत जाणार. तर पुण्यात तर मला वाटत नाही की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जाणं होईल म्हणून. पण हरकत नाही. 2-3 दिवस आता आलोयच तर काही गडबड करणार नाही. आणि खरं सांगते ना इतकं भयान टेम्परेचर पडले. आपण बघूया इथलं टेम्परेचर काय. सो 12 डिग्री टेम्परेचर. सॉलिड थंडी आहे. सॉलिड. तुमचं काय म्हणणं आहे? आता गंगा स्नान करण्यासाठी तर आपण आलेलं आहे. जोपर्यंत गंगा स्नान होत नाही तोपर्यंत हार मानायचं नाही. थोडे दिवस थांबायची वेळ आला तरी चालेल. ओके. ऐकायला असतं असं चाळीस ना. मोर झोपले तरी बाबा. हाय थंडी. क्या क्या आप फोटो बनाती हैं हम आपकी बात नहीं करेंगे. हमारा फोटो डाल देंगी आप. अरे अच्छी बात है ना फिर. अच्छा ये हमारे रूम को डाल देना कि बढ़िया. हाँ बढ़िया रूम को डाल दूंगी मैं फिर. ठीक. आणि इकडे त्यांच्या वॉशरूमच्या सोय आहेत. आंघोळीला एकच बाथरूम आहे. सूर्य कसा भारी दिसतो. तर मित्रांनो रोडच्या पलीकडे जायचं. ट्रॅफिक बघू शकताय फुल्ली जाम आहे. समजा प्लॅन आहे की नाही का रोडच्या पलीकडे जाऊन. अरे एक माणूस उचलू शकते. ओके ओके दुसरा उचला. चलो उठा. उचला. बाप पहलवान. ओके. अरे जिमला जायचं काय तर फायदा झाला पाहिजे का नको. पुढा. ग्रेट. मित्रांनो इकडनं घा केलाय आम्ही रॅम्प आणि आम्ही रोडच्या पलीकडे जाणार आहे क्रॉस करायला. आणि आमचा कार्टून की बघायला सगळी दुनिया तयार आहे. काय सांगायचं. आम्ही बस पुढे घ्यायला लागली. सो आता ह्या रॅम्प वाढेल इकडनं
आणि स्कॉर्पिओ आरामात बसून जाईल. मित्रांनो इथं बनवलं राहत आणि हा खेळ बघायला हे सगळी लोक जमा झाली की आम्ही काय करतोय, पण पर्याय नाहीये. कारण तर तुम्ही पाहू शकता अगदी पुढपर्यंत जाम आहे, मागे बघितलं तर मागपर्यंत जाम आहे. म्हणजे प्रयागराजला जर तुम्ही याच्या मागे जर असाल, म्हणजे बॉर्डरच्या मागे आहेत आम्ही 4 किलोमीटर, बॉर्डर 4 किलोमीटर आहे, सगळं लॉक आहे. जर येणार असाल तर येऊ नका, खूप गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे. हे बघा तर मित्रांनो इथनं आपण DFL टाकतो. या गाड्यांना बेस 6ला DFL वॉटर लागतं. सो DFL वॉटरच्या टँक फुटला आपला, त्याच्यामुळे खाली पूर्ण बांधलं. सो आता टो करावी लागेल गाडी. सो मोरे साहेब झोपलेत गाडी खाली. आता आपल्याला नाही का गाडी कमीत कमी टो तरी करावी लागेल किंवा हिट होईल तसं. गाडीमध्ये कमीत कमी 3 लिटर पाणी खाली आलं आहे. सो आता ते पाटीमध्ये पकडलं तर सो आता ते 3 लिटर पाणी आपण काय करणार, बॉटलमध्ये भरणार. दॅन ते पाणी 1-1 लिटर टाकत आपल्याला नाही का पुढे 50-60 किलोमीटरवरती आपल्याला होऊ शकतं. सो जास्त काही इश्यू नाही आहे, फक्त आता तिथपर्यंत जाऊपर्यंत गाडी हिट नाही झाली पाहिजे. आणि मित्रांनो मला खोटं वाटेल, गर्दीच गर्दी. म्हणजे किती लांब असेल याचं गणित नाही, म्हणजे इतकी लोक. आणि ही लोक पायी चालली आहेत. आता 60 किलोमीटर येत ना प्रयागराज, 60 किलोमीटर चालायचं म्हणजे मॅक्सिमम हे रात्री 12पर्यंत वगैरे पोहोचते. आणि तिथेही प्रचंड गर्दी आहे. A few moments later. मित्रांनो तुम्ही पाहू शकताय की काय गर्दी आहे. हा ही पुढे जाणारी प्रयागला जाणारी गर्दी आहे. तर आम्ही थोडासा रूट चेंज केलाय मित्रांनो. आपण काय करणार, अगोदर गयाला जाणार आहेत, त्याच्यानंतर आपण वाराणसी करणार आहेत आणि मग आपण फिरून प्रयागराजला येणार. विषय काय आहे की एवढ्या गर्दीमध्ये तुम्ही पाहू शकता हे जवळपास किती मागे आहे. पुढे तर 60 किलोमीटर आहेच, हे 60 किलोमीटरच्या अपोजिट साईडला म्हणजे जिथे आपण स्टे केला होता तिकडनं आता आपण बघूया किती लांब पर्यंत विचारच करू शकतो तुम्ही. दरवाजा उघडला मागचा थांबा. मित्रांनो मागचा दरवाजा उघडच आहे. मी येते खाली. ओके कडे साईडला पाल नाही टिकत अजून आहे ना. सो ठीक आहे सगळे. तो दरवाजा उघडा होता म्हणून बॅग चेक केल्या. ते 4-5 किलोमीटर वरती नाही का गाड्या अडवलेल्या आहेत. आणि इथं पाहू शकताय तुम्ही पुन्हा इथं गाड्या अडवल्या. सगळी लोक रस्त्यावरती, पुढे गाडीत जाऊ देत नाही. समोर न्यूज भेटली की तुम्ही पुढे येऊ नका. हे बघा इथं पोलिसांनी बॅरल लावलेत, पुढे जायचंच नाही म्हणून बॅरल लावलेत पोलिसांनी. आणि इकडे बघा इकडे फुल पार्किंग जाम केले. म्हणजे जवळपास 80-100 किलोमीटर वरती गाड्या पार्क केल्या तर 100 किलोमीटर वरती गाड्या नाही का लॉक केल्यात ह्या लोकांनी. आम्ही इकडनं घेते पेरू. कशात पेरू? एक नंबर पेरू, एकच नंबर. आणि खूप छान गोड असे पेरू असलेले खाल्लेले पेरू, ताजं पेरू. म्हणजे दुसरं काही खाण्यापेक्षा
हेल्दीवरती जोर देतो, जेणेकरून ऍसिडिटी वगैरे काय होणार नाही, तर खूप प्रॉब्लेम्स होतो म्हणून. तर सकाळपासून काही खाल्लेलं पिल्लेलं नव्हतं. आत्ताशी पोटामध्ये एक पेरू गेलेला, गोळ्या खाल्लेल्या आहेत सकाळच्या. पहिलं रिवाला जाऊन गाडी सर्व्हिस सेंटरला सोडून मग आम्ही खाण्यापिण्याचं प्लॅन करणार आहे, कारण तर पुढं गयाला पण जायचं. हे महिंद्राचं ओके, महिंद्राचं सर्व्हिस सेंटर. ओके, स्टार्ट मोबाईल. सो आपण आलो सर्व्हिस सेंटरला. वो DFL वाटर का शायद टैंक फट गया है, मतलब बटन नीचे का लॉक है ना? कल गया है, पता नहीं. आपने करवाया उसमें? मैंने MC लगवाया तो बहुत पानी जा रहा था, तो कुछ तो मुझे करना चाहिए था. चलिए मैं चेक करता हाँ, तो आप चेक कराइए. तर आत्ता काय केलं माहिती का, त्यांना आता बोललो आपण, ते चेक करतील आणि मी चेक केल्यानंतर बघू आता काय काय होणार आहे आपल्यासोबत. मोरे साहेबांनी गाडी लावली, एकदम फास्ट सर्व्हिस मिळाली. पटकन म्हटलं ते आतमध्ये घ्या, कारण तर आत्ता आपल्याला पण जायचं, सो आपल्याकडे इतका वेळ नव्हता. हो, डायरेक्ट रॅमवरती अगदी टिपका पडतंय, जास्त काही पाणी नाही गळत. दादा दादा बघतोय काय काय होतंय ते. DFL आ रहा है क्या? DFL DF एरर आ रहा है क्या? नहीं नहीं, वो लीकेज हो गया नीचे से. अब गाड़ी लगा दो, मैं आपको दिखा देती हूँ कहाँ पर वो एमसेल लगा के लाया. एमसेल लगा दिया मैंने उसको. गाडी चढवली रॅम वरती आम्ही. मित्रांनो पाणी देऊ शकता टाकी. हे पूर्ण काढायला लागेल. हे आहे ना, हे बघा, हे हा पर्यंत. आम्ही शोरूमला आलो, सर्व्हिसिंग सेंटरला गाडी लावली आणि हा माणूस बसला 2 मिनिटाच्या झोपेतून गेला. मला बोलवते निकल गई. कोण? चव्हाण. तर झालं असं की आपण ज्या शोरूमला थांबलो होतो तिथं आपल्याला पार्ट काय मिळाला नाही. सो आता हा पार्ट पूर्ण इथं डिस्ट्रिक्टमध्ये कुठंच नाही आहे. तर हा पार्ट अवेलेबल होणार आहे आपल्याला गयाला, बुद्धगयाला. तर आपण बुद्धगयाला जाणार आहोत. आपण तसंही प्लॅनिंगमध्ये होतं आपल्या की बुद्धगयाला जायचं आहे. सो बुद्धगयाला आपण जाणार, तिथं आपला तो पार्ट अवेलेबल होईल. तो पार्ट म्हणजे उद्याच्याला आज संध्याकाळी 10-11 पर्यंत आपण तिथे पोहोचू. सकाळी 10 वाजता शोरूमला गाडी लावणार आणि इन्शुरन्स क्लेम करणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला 1 दिवस इथं होल्ड करावं लागणार आहे गाडी. सॉरी, कढ़ाई पनीर सब चलेगा, जो भी है वो दे दो. जो है वो दो. प्योर वेज में दो. प्योर वेज में दे दो और पनीर भी भेज दे दो. क्या देना? थोड़ा प्योर वेज दो भाई. फायनली गाडी खाली घेतली आपण. रेल आली. प्लीज 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 पवित्र स्नानाच्या दिवशी महाकुंभाला जरा पण येऊ नका. आज मौनी अमावस्याचं पवित्र स्नान आहे. इथली परिस्थिती इतकी बेकार झाली, लोक एक दुसऱ्याच्या अंगावरती इतकं स्टॅम्पिंग होतंय, गर्दी होतीये, लोक मरणाच्या दारावरती टेकलेत. सगळे जे कोण स्वतःचा जीव वाचवण्यात लागलेले, कोण कोणाची मदत पण करत नाहीये. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की प्लीज. मित्रांनो, रात्री तर लय वाजले, थंडी. आपण ब्लँकेट घ्यायला आलो होतो. भैया ब्लँकेट है? कुंभकर्ण झोपले. खातेत आणि झोपतेत. खातेत झोपतेत आणि परत म्हणतात भूक लागली. आता काय खरं यांचं. एक कटोरा ठेवला ना पाठीमागे, खावा म्हणायचं काय. कटोरा कॅरेट. मित्रांनो, समोर बघताय UP आणि MP बॉर्डर लॉक केली आहे आणि मागे जवळपास 2 किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत.
तर गाडी काही पुढे येत नाहीये मागचे 2 किलोमीटर आणि ही वाढतच चालली आहे कारण मागणं लोक येतच राहिले. 6 पर्यंत थांबू शकता ना. बाय हुक बाय क्रूक आपल्याला जायचंय. आपलं जे काही टार्गेट आहे ते अचीव करायचं. ओके, टार्गेट कम्प्लीट करूनच जायचंय, तोपर्यंत जायचंच नाही असंही मी म्हणलंच होतं. काय 15 दिवस मागे देवान तुमचं ऐकलं वाटतं. त्याच्यामुळे इकडे फिरवलंय. पण आता काही निर्णय आपले चुकले, पण इथं पुढे चुकायचं नाही. आता हेतून माघारी हलायचं नाही. माघारी हलायचं तिथंच बॉर्डर सील व्हायचं. ठेवा आता. आतमध्ये घुसलं ह्यांना इकडे सोडणं पर्याय आता. मित्रांनो, मागचे जवळपास 4 तास आम्ही ट्रॅफिकमध्ये. ट्रॅफिक तर त्यांनी सोडायचा म्हणजे शपथ घेतलेली आहे. रोडच्या पलीकडच्या साईडला आहे ना, त्या बाजूला तिकडे मला दिसत असेल तर त्या साईडला रॉंग साईडनी लोकांनी 2 लाईन पॅक केल्यात. म्हणजे येणारचाही रस्ता ब्लॉक केला, जाणारचाच नाही येणारचाही ब्लॉक केला. तर असं नाही करायला पाहिजे आणि मग खूप प्रॉब्लेम्स होतात. पण 4 तास रस्ता त्यांनी लॉक केला होता पहाटे 3 वाजता. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, पहाटे 3 वाजल्यापासून लोक इथं अडकलेली आहेत. पेशन्स सगळे संपलेत. खरं तर जर एवढी लोक येणार होते तर UP सरकारने फार काळजी घेणं गरजेचं होतं. काहीतरी नियोजन असणं त्याचं गरजेचं होतं. काहीही नियोजन नव्हतं, त्याच्यामुळं हा गोंधळ आहे. काहीही मॅनेजमेंट नाही आहे. म्हणजे कालची चेंगराचेंगरी असेल किंवा मग हे ट्रॅफिक असेल, त्यांनी प्रत्येक गावामध्ये ट्रॅफिक जाम केले, प्रत्येक गावामध्ये ब्लॉक केले, गाड्या थांबवल्यात. याचा एक बेनिफिट आहे प्रत्येक गावामध्ये गाड्या थांबवल्यात की तिथल्या एरियाजमध्ये पाणी अवेलेबल होऊ शकतं, खाण्यापिण्याच्या गोष्टी अवेलेबल होऊ शकतात आणि मग लोकांना जास्त त्रास नाही. त्यांनी घेतलाय तो निर्णय योग्य आहे. पण विचार करा ना, रात्री 3 ते आता किती वाजले? 7:30 वाजलेत. म्हणजे तुम्ही विचार करा, जवळपास 15-16 तास झालं ब्लॉक केलाय. इतकं का पेशन्स नाही ठेवू शकत ना कोणी जरी असेल तर? किती पेशन्स ठेवणार? म्हणजे 24 तास एखाद्या ठिकाणी अडकून राहणं फार मुश्किल असतं. बॅड लक आहे माझा. पुढं फक्त 500 मीटर वरती मी गाडीमध्ये येऊन अडकले मागचे 4 तास. फक्त 500 मीटर आणि बस अडकली. माहित नाही ना कधी निघणार आहे. थोडं ते हलतंय. पण सगळ्यात जास्त ट्रॅफिक जे सोडलं गेले ते पलीकडनं सोडलं गेले, अलीकडनं. मग आता ते थोडं जबरदस्तीने लोक घुसतात. पण कितीही काही केलं तर मला वाटत नाही की आपण या ब्लॉकमधनं लवकर निघू. तुम्ही कुठल्या बँकेत गेले होते? अपडेट करणारच आहे तुम्हाला. जर या ब्लॉकमधनं आपण आलो तर 2:30 पर्यंत आपण गयाला पोहोचू असं मला वाटतंय. पण ह्या गावातनं निघणारा ब्लॉक आहे. मे बी दुसऱ्या पुढच्या एखाद्या गावामध्ये तो ब्लॉक असू शकतो आणि तो जर तिथे असेल तर आपण पुन्हा अडकणार आहोत. तर पहिल्या ब्लॉक मधनं आपण निघालो फायनली. आता बघूयात कितनं कितपर्यंत. जर इथनं आता जर सुटलो ना तर 2:30-3 पर्यंत गयामध्ये. फक्त आता परत काय कुठला ब्लॉक वगैरे नाही लागावा आपल्याला. मित्रांनो, केवढा जाम होता मागे आणि आता कुत्रं सुद्धा नाहीये रस्त्याला. कुत्रं कोणीच नाहीये रस्त्यावरती. यांनी का जाम केला होता मला प्रश्न आहे. कारण तुम्हाला एक गाडी सुद्धा दिसणार नाही रस्त्यावरती, काहीच नाही. तर मित्रांनो, आपण काही गेलेलो नाही आहेत गयाला, कारण तर रस्त्यात पुन्हा नाही का खूप मोठा लॉंग जाम आहे. सो लय ताण काही करणार नाही. आता आपण 9:30 झालेत. आपण रामनगरपर्यंत पोहोचलो. इथनं वाराणसी 10 किलोमीटर वाटतं. ठीक आहे, तर आपण एक हॉटेल केलं इथं जवळच. आपण त्या हॉटेलमध्ये जाणार, आराम करते, सुबह देखते क्या करना है. ये नो प्लान वाला काम हो गया इस बार. कुछ भी प्लान नहीं है हमारे पास. मित्रांनो, याला म्हणतात पाटीवरचे बिराड. काय म्हणतात? पाटीवरचे बॅग बिराड. त्यांनी काढी लावली आहे. यहाँ सोएंगे हम लोग अभी. सुक्की झोप आली आणि विशेष टाईम नाही झाला. 9 वाजता. डोळ्यावरती झोप पण आहे, थकवा पण आहे आणि पुढचं ट्रॅफिक बघून माझी
इच्छाच नव्हती पुढे जाण्याची, किंवा जर आपण तिथे गेलो असतो आणि ट्रॅफिकमध्ये 4-5 तास आपल्याला अटकावं लागलं असतं तर मे बी आपण मॉर्निंगला सुटलो असतो. तर मग मी असा विचार केला की काय हरकत आहे, जर मॉर्निंगला सुटणार असेल तर मग मॉर्निंगला 4 वाजता निघूयात, म्हणजे शोरूम उघडेल 10 वाजता. आपल्याला रिपेअर करून घ्यायचा आहे तो टँक. सो 4 वाजता निघूयात. 5 तासाचा रूट दाखवतो, तसं 5 तास नाही लागायला पाहिजे, 250 किलोमीटर दाखवतो. सो जरी 4 वाजता निघालो आणि 5चं हे दाखवलं तरी 9पर्यंत आपण आरामात पोहोचून जाऊ. आणि जर आपण लॉकमध्ये अडकलो तर लक्षात घ्यायचं की आपण रात्री पण लॉकमध्येच अडकलो असतो. त्याच्यामुळे लावून नाही घ्यायचं. खूप हॉटेल शोधलं पण कुठंच हॉटेल मिळालं नाही. वाराणसी इथनं जवळ आहे तर मे बी लोक इथं खूप जास्त येत असतील, त्याच्यामुळे पूर्ण एरिया लॉक आहे इकडचं. सो आम्ही असा विचार केला की हरकत काय, एक नाईटची तर गोष्ट आहे, 9 वाजल्यापासून रात्री 4 म्हणजे मॅक्सिमम 6-7 तासाचा विषय. तर 6-7 तास तर आपण ॲडजस्ट करू शकतो. खूप जास्त नाही, कारण तर मला सर्दीने खूप जास्त जाम झाल्यामुळे नाक पेन करते, अर्धं डोकं पेन करतं. सो मग विचार केला की हरकत काय, आपण इथं थांबूयात, रेस्ट करूयात, थोडीशी एनर्जी बूस्ट होईल. कारण तर आज ट्रॅव्हल जास्त नाही झालं पण इतकं जास्त ट्रॅफिक सहन केलं आहे की मग आता थकवा आला, त्याच्यात गाडीचा कार्यक्रम लागला. बघ काय काय होतं मला, म्हणजे अनएक्सपेक्टेड ट्रिप झाली माझ्यासाठी. तर एकही प्लॅन जो मी प्लॅन करते त्या हिशोबाने होत नाही. मला असं वाटलं तिकडनं येताना जोपर्यंत आपण लॉकमध्ये अडकलो नाही 90 किलोमीटर फास्ट आलो. सो मला वाटलं वाव, म्हणजे आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण तो विषय असा आहे की मला आत्ता न्यूजमधनं माहिती पडलं की त्यांनी रेवाच्या तिथं काय रावेच्या तिथेच जिथे आपण त्या शोरूमला गेलो होतो तिकडेच ट्रॅफिक जाम केलं. मग तिकडनं लोक येऊच दिले, त्याच्यामुळे 90 किलोमीटर आपल्याला ट्रॅफिक लागलंच नाही. किंवा माझी जी अपेक्षा होती की अरे पहाटे 3 वाजता लागलेला लॉक रात्री 9:30पर्यंत, म्हणजे आपण 4 वाजता पोहोचलो ना, जवळपास 12-13 तास, आणि आपण आणखी 3 तास 3.5 तास अडकलेलो होतो, म्हणजे 7:30पर्यंत जवळपास 15-16 तासाला राहिला कसं काय. तर तो विषय असा होता की तिकडनं गाड्या आल्याच नाहीत, कारण त्याने तिकडेच लॉक केलं ना, तो त्या रिवाच्या तिकडे लॉक होता. म्हणून आपल्याला लई मज्जा वाटली. येताना रस्त्याने कुठंच ट्रॅफिक नाही लागलं, कारण तर आपण पहिलेच मेंबर होतो, त्याच्यामुळे इथपर्यंत पण छान गेलो. पुढेही रस्ता रिकामाच होता, म्हणजे आत्ता ट्रॅफिक नाही लागत. पण आम्हाला मॅपवरती एका ठिकाणी एक 8 किलोमीटरचा जाम दाखवत होतो. तुम्ही विचार करू शकता 8 किलोमीटरचा जाम म्हणजे भयानक. मे बी त्यांना थांबवून ठेवलं असेल, कारण तर 50 किलोमीटरपासून मला तो जाम दिसून होता. मग तेव्हापासून त्या जामला फॉलो करत होतो. पण मी ज्यावेळेस इथे रामनगरला पोहोचले तर तो जाम निघाला नाही. मी असा विचार केला की इथंच स्टे करावा, कारण तर इथे राहण्यासारखे म्हणजे गाव आहे, शहर चांगलं आहे. सो इथे राहावं. तिथं हॉटेल्स आम्ही सगळ्यात पहिले चेक केल्या होते, ते फक्त आम्हाला इथे दाखवलं रामनगरमध्ये. तो म्हणलं इथे स्टे करावा, कारण तर आता हॉटेल पण मिळणार नाही. बरं, रोडवरती काही झोपू शकत नाही आपण, म्हणजे झोपेचं त्याच्या गाडीत बसणंही पॉसिबल नाही आहे, खूप ट्रॅव्हल झालं आहे आता. सो रेस्ट बेस्ट आहे. म्हणजे आज अख्ख्या दिवसामध्ये फक्त आपण 150 किलोमीटर ट्रॅव्हल केलेलं, जास्त ट्रॅव्हल नाही झालेलं, कारण तर आपल्याला टार्गेटच 400 किलोमीटरच होतं मॉर्निंगपासून. 200-250 किलोमीटर झालं असेल, कारण तर आपण रेवाला मागेच गेलो होतो. रेवाला मागे गेलो आणि पुन्हा आलो. सो त्याच्यामध्ये बराच सगळं, पण ॲडव्हेंचर भरलं ट्रिप झाला आहे तो. खूप ॲडव्हेंचर. काहीही प्लॅन होत नाही आहे, काहीही प्लॅन होत नाही. बघू तर उद्याच्याला काय काय होतं.